श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुनाथा तव शरणं सद्गुरुनाथा तव शरणं. कृष्णा संगमी तरुवरवासी भक्तवत्सला तव शरणं. कृपामूर्ते तव शरणं कृपासागरा तव शरणं. कृपाकटाक्षा कृपावलोकना कृपानिधे प्रभु तव शरणं. गुरुवाणी पुष्प 3 मधील तीर्थयात्रा व मनःशांती या अध्यायाचं मी आज पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या अध्यायात म्हणतात, भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. मनःशांतीसाठी लोक तीर्थयात्रेला जातात. अनेक ठिकाणी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था निःशुल्क आहे. परंतु सगळ्याच ठिकाणी भक्तांच्या मनाला खरा आनंद मिळतोच असे नाही. ज्यांना मनःशांती प्राप्त करायची आहे त्यांना बाकी सुखसोयी व व्यवस्थेची काय आवश्यकता आहे? तीर्थयात्रेच्या ठिकाणी 4 दिवस त्रास सोसायला काय हरकत आहे? काही लोक असं सांगतात की त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा असते, पण तिथे राहण्याची व्यवस्था आहे का, जेवणाची चांगली व्यवस्था आहे का, याची चौकशी ते करत बसतात. हा सर्व लौकिक भाग आहे. तिथे सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत किंवा नाहीत याचा विचार न करता आपल्याला तिथे दिव्यानंद व मनःशांती मिळते की नाही याचाच विचार भक्तांनी करायला पाहिजे. जिथे खरोखरच मनःशांती मिळत असते तिथे थोडा त्रास सोसला तर काय हरकत आहे? धर्मस्थान म्हणजे गेस्ट हाऊस नव्हे, परंतु लोकांना सर्व सोयींची वाईट सवय झालेली आहे. मनःशांती मिळत असेल तिथं त्यासाठी थोडा त्रास सहन केलाच पाहिजे. जर सुखसोयींची फारच अपेक्षा केली तर तिथे शांती समाधान मिळत नसते. तिथे शांती नाहीशी होत असते. वेळ प्रसंगी उपवास घडला तरी चालेल, पण लौकिक व्यवस्थेवर अवलंबून राहू नये. सध्या निरनिराळ्या देवस्थानांच्या व्यवस्थापनात आम्ही व्यवस्था कशी ठेवतो याबद्दल अहमहमिका लागलेली असते. आम्ही इतरांपेक्षा कशी छान व्यवस्था ठेवतो असे त्यांचे उद्गार निघतात. यावरून यात्रेकरू सुद्धा त्या स्थानाचे वर्णन करतात. परंतु मनाची शांती प्राप्त झाली की नाही याबद्दल काहीच बोललं जात नाही. उलट काय छान व्यवस्था होती, किती छान जेवण होते, किती चांगल्या खोल्या होत्या याचीच फक्त त्यांना आठवण राहते. काही ठिकाणी दर्शनासाठी लोक जातात, परंतु तिथे त्यांना मनःशांती मिळत नाही. ते एक प्रकारचे पर्यटन केंद्र बनते. तिथं राहण्याची जेवणाची उत्तम व्यवस्था आहे, म्हणून भक्तीपेक्षा पर्यटनाचा आनंद कसा मिळेल याकडे लोक लक्ष देत असतात. हे योग्य नाही. अशी व्यवस्था मला नको आहे. ते श्रद्धेचे ठिकाण होऊ शकत नाही. जिथे फुकट चहा फुकट जेवण मिळतं ते श्रद्धेचं ठिकाण होऊ शकत नाही. ते केवळ एक गर्दीचे ठिकाण होऊ शकते. ज्या स्थानामध्ये मनःशांती मिळते तिथे भक्ताला आत्मविश्वास वाटतो. तिथे गेल्यावर इतर व्यवस्थेकडे आपोआप दुर्लक्ष होते. आपण तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडतो तेव्हा घराव्यतिरिक्त वेगळे वातावरण असू द्यावे. एखाद्या वेळी वजन कमी झाले तर होऊ द्या, त्याने काय बिघडतं? सध्या लोकांना तीर्थयात्रांचा विसर पडत चालला आहे. अशा यात्रात ईश्वराचे सानिध्य अनुभवायचे असते. मनःशांती व आत्मविश्वास प्राप्त करून घ्यायचा असतो, हा मूळ उद्देश असावा. या उलट लोक तीर्थयात्रेहून आल्यावर तिथे जेवणाची व्यवस्था कशी होती, अगदी माफक दरात जेवण कसं मिळतं, ताटात काय काय पदार्थ असत, घंटा वाजली की अनेक लोक कसे पटापट जेवणासाठी बसत याचेच वर्णन जास्त करत असतात. तेथील व्यवस्था कशी चांगली होती याचाच प्रचार करीत असतात. त्यांना तीर्थयात्रेचा मूळ हेतू समजलेला नसतो, त्यामुळे तीर्थयात्रा करूनही फायदा होत नाही. आपण जेव्हा गुरूंच्या आश्रमात जातो तेव्हा आपण सर्व भौतिक प्रश्न विसरायला पाहिजेत. तिथे गेल्यावर जप तप ध्यान व उपासना केली पाहिजे.
तिथे गेल्यावर गुरूंना शरण गेलं पाहिजे. अशाने मनाची शांती प्राप्त होते. तिथे गेल्यावर हॉटेलची चौकशी करायची नसते की जेवणाच्या डब्यांची. तुम्ही ज्या ठिकाणी 4 दिवस राहता तेवढ्या 4 दिवसांपुरते तरी तुमच्यात वैराग्य येऊ द्या. वैराग्य काय असते ते तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही इतर विचारांपासून दूर राहा व भगवंताचा विचार करा. काही तीर्थक्षेत्रे अजूनही सुखसोयी कमी आहेत. स्नानासाठी गरम पाणी मिळत नाही, नदीवर जावे लागते, चहा मिळत नाही, वगैरे वगैरे. मनशांतीसाठी याची काय गरज आहे का? आजपर्यंत आम्ही गाणगापूरला हेच पाहत आलो आहोत. लांब मोकळ्या जागेत प्रातर्विधीला जाऊन नदीवर स्नान केल्यास काय बिघडते? त्याला काय हरकत आहे? आता गाणगापूरलाही हॉटेल व लॉजेस निघू लागलेले आहेत. आपण हळूहळू अध्यात्मापासून दूर चाललो आहोत हे लक्षात ठेवा. 5-50 वर्षांनी मोठा प्रश्न उद्भवणार आहे. सध्या जो आध्यात्मिक आनंद मिळतो तो मिळणं कठीण होईल. आता ठिकठिकाणी हॉटेल्स होऊ लागले आहेत. माणसाच्या आवश्यक गरजा भागल्या पाहिजेत. हे जरी खरं असले तरी माणसाची गरज जेवढी कमी तेवढी शांतता अधिक. परंतु सुखसोयीमुळे या व्यवस्थेने त्यांच्या गरजा सारख्या वाढत जातात. मनुष्य जेव्हा तीर्थयात्रेला निघतो तेव्हा तेथून हे आण ते आण असे करीत असतो. तो आपल्या गावी आल्यानंतर आणलेल्या वस्तूंचे वाटप आपल्या आप्तमित्रांमध्ये करीत असतो. आपण तीर्थक्षेत्री जाऊन आलो हे लोकांना कळावे म्हणून तो हे असं करीत असतो. असे केल्याने तो तीर्थक्षेत्री जाण्या येण्याच्या खर्चापेक्षा इतर अवांतर खर्च जास्त करत असतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, तीर्थक्षेत्र आणि मनशांती या अध्यायाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.